आता आमच्या प्रेक्षक वर्गाला तुम्ही तुमची जी ATPची जर्नी होती स्पेसिफिक, हो तो अभ्यासक्रम जो तुम्ही डिकोड केलात हो. आणि त्याच्यावरून ज्यावेळेस तुम्ही त्याला त्याचे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये, हो. आणि त्या सगळ्या पार्ट्सला तुम्ही डील करताना नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्याच्याविषयी थोडंसं सांगा. बरं. आता आपण ATPचा जर सिलेबस बघितला तर एक आपला प्लॅनिंग पार्टमध्ये मोस्टली आपले ऍक्ट्स वगैरे येतात, बरोबर आहे. आणि आपलं साधारण बॅकग्राऊंड सिव्हिल वगैरे असल्यामुळे आपला काही संबंध येत नाही ऍक्ट वगैरे, ती जी लँग्वेज आहे ऍक्टची त्याच्याशी, मग त्यामुळे आपल्याला खूप जवळ जातं समजायला, म्हणजे कळत नाही. पण मग माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ठीक आहे, एकदा नाही कळणार, दोनदा नाही कळणार, ऍटलिस्ट 10 वेळा वाचून तर कळेल ना. तर तुम्ही ते पेशन्स ठेवले पाहिजे की हे मला समजेल आणि समजणारच आहे, तर तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि असं कोणीच नाही की ज्याला फर्स्ट टाइम वाचून समजतं, म्हणजे मलाही नसेल कळलेलं ते. आणि ऍक्ट्स वगैरे MRTP झालं, तुम्ही जितकं जास्त वेळेस वाचत जाणार तेवढ्या वेळेस तुम्हाला एक नवीन गोष्ट समजत जाते आणि नंतर तुम्हाला ते इतकं आवडायला लागतं की आपल्याला छान वाटतं ऍक्ट्स वगैरे अभ्यास करायला.